मित्रांनो, उद्या मैदान होतं आहे मुंबईमध्ये आणि हे मैदान आहे 3 फेऱ्याचं मैदान आहे. या मैदानामध्ये महाराष्ट्रातील मुंबईचे टॉपचे नंदी आहेत ते आपल्याला उद्या पळताना दिसणार आहेत. संबंध महाराष्ट्राच्या नजरा उद्याच्या मैदानामध्ये राहतील. उद्या बिंजोडचा बादशाह मथुर त्या ठिकाणी पळताना दिसेल. कदाचित बकासूरसुद्धा पळताना दिसेल. आज बकासूर या मैदानामध्ये जरी पळाला असला तरी त्या ठिकाणी सुद्धा पळू शकतो, कारण की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असा हा एकमेव असा नंदी आहे की तो कुठलेही कितीही टॉपचं मैदान असू द्या आणि सलग मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये तो पळून जी अंगातील रग आणि धमक दाखवतोच. त्याला उगीच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव म्हटलं जात नाही. असा हा बकासूर उद्याच्या 2 लाख 2.5 लाखाचं मैदान आहे. मोठं का 3 लाखाचं मैदान आहे. उद्या मोठं मैदान आहे आणि राहुल दादांनी स्वतः बाईट टाकलेली आहे की सगळ्यांनी त्या ठिकाणी या आणि त्यांचा मथुर उद्या पाळताना दिसणार आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो सुद्धा. जसा आपला बकासूर आहे तसा मथुरसुद्धा आपला लाडका आहे. चला बघूया उद्याच्या मैदानातील एक टॉपचा 12 पैरे मी बघितलेत. 12 पैऱ्यामध्ये एक टॉपचा पैरा विठ्ठल नाना यांचा घरचा साज, अजय शेट यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. हरण्या आणि चिक्या या जोडीनं तुम्ही बघितलं, संबंध महाराष्ट्रामध्ये ही जोडी त्या दिवशी पळाली होती. थारच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली होती आणि मोठ्या मैदानामध्ये जो नंदी पळतो ना तो कायम लोकांच्या मनामध्ये राज्य करतोच. आणि खरंच ही विठ्ठलनानाची पारख सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अजय शेट यांची पारख एक नवीनच खरेदी झाली होती हरण्याची. आणि तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं होतं की चिक्या त्याच्यामध्ये काहीतरी धमक आहे, तो काहीतरी टॉपमध्ये पळतो आहे म्हटल्यानंतरनं त्याचा पळ मी बघितला आहे वडूज फाटीवरतीच. MM नानांच्या राजासोबत तो पळ होता आणि पब्लिकनं गाडीनं सेमी काढला होता. तिथूनच मी म्हटलंच होतं यो काहीतरी करणार आणि तुम्हाला माहीत आहे केलंच त्यानं काहीतरी. आपल्यालाही थोडीशी कळतं समजतं. आणि हा 12 नंबरचा पायरा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. उद्या खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठलनाना आणि अजय शेट यांच्या घरच्या साजाला. उद्या 11 नंबरचा एक टॉपचा पैरा आहे आणि उद्या तो पैरा म्हणजे महान भारत केसरीचा मानकरी असलेला द्वारलीचा हरण्या आपल्याला उद्या शनी शिंगणापूरकरांच्या चित्र्यासोबत पळताना दिसतो. शनी शिंगणापूरचा चित्र्या जो आहे तो दोन्ही खांदी पळतो. जरी हरण्या 722 सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे उजव्या खांदी पळत असला तरी चित्र्या जो आहे तो दोन्ही खांदी पळतो. त्याला डावी खांदी जरी कड आली तरी काही नो प्रॉब्लेम, तो तिन्ही फेरं डाव्या खांदी पळू शकतो आणि दाखवून देतो. तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो आणि गर्णिकीचा राजा ज्या मैदानामध्ये टॉपची गाडी असेल त्या गाडीला दहशत असतीच आणि अशी ही गाडी टॉपची तोच मारू शकतो. बघूया कशा पद्धतीनं उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी पळताना आपल्याला दिसू शकेल. 10 नंबरचा पैरा एक टॉपचा पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्राची मनं जिंकलेत आणि ही 2 ते 3 वेळा हिंद केसरी जोडी आहे अशी ही किरणाप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेट गवळे यांचा रैना आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार आहे. आणि रैना जो आहे तो आपल्याला सावकार जो आहे नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ही जोडी सतत एकत्र पळते आणि ज्या ठिकाणी एकत्र पळते त्या ठिकाणी यांनी गुलाल जो आहे तो मिळवलेला आहे. 1 नंबर जो आहे तो मिळवलेला आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीचा ही जोडी पळ दाखवते. सगळ्या महाराष्ट्राला या जोडीची उत्सुकता लागलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला. उद्याच्या मैदानामध्ये 9 नंबरचा पैरा अमित शेठ भाडळे यांचा चिमण्या कमबॅक करताना दिसेल. उद्याच्या मैदानामध्ये खूप दिवस झालं तो सुद्धा मैदानापासून लांब आहे आणि संबंध महाराष्ट्राच्या नजरा त्या चिमण्यावरती आहेत. चिमण्या खूप दिवस झालं मैदानामध्ये नाही. त्याच्यासुद्धा पोटामध्ये तार जी आहे ती सापडलेली होती आणि तो आता तंदुरुस्त झाला आहे, तो फिट झालेला आहे. चिमण्या अमित शेठ भाडळे यांचा आपल्याला जो आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक फॉर्ममध्ये असलेला असा हा लाल बादशाह नावाचा नंदी आहे, तांबड्या रंगाचा नंदी आहे. तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सगळ्या महाराष्ट्राची मनं जी आहेत त्या जिंकलेल्या आहेत त्या लाल बादशाहने. आणि लाल बादशाह एक चांगला नंदी आहे तो सुद्धा. आणि किशोर ड्रायव्हर त्याचं नियोजन जे आहे ते करतात आणि किशोर ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की श्रीनाथ केसरीचे 1 नंबरचे मानकरी आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचंसुद्धा ड्रायव्हिंग चांगलं आहे. मोठा लक्षाची गाडी त्यांनी चालवलेली आहे. त्यांनी सांगितलं एका इंटरव्ह्यूमध्ये चिमणी आणि लाल बादशाह ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. उद्याच्या मैदानातील 8 नंबरचा पैरा जाकीरभाई यांचा जो सम्राट आहे.
सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नाही आहे. त्याच्यासुद्धा पैऱ्याला खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि तो आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. दैवत गोवेकर यांचं कुटवळकरांच्या बैजासोबत बैजा आणि सम्राट ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि हा सुद्धा एक टॉपचाच पैरा म्हणावा लागेल, कारण की सम्राट सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा पळ आहे आणि तो सुद्धा एक हिंद केसरीचा मानकरी असलेला आनंद आहे, तुम्हाला माहितीच आहे. तो आणि राजा एक मैदान झालं होतं तिकडं कुठंतरी 5 लाखाचं, त्या मैदानामध्ये हिंद केसरी आहे बरं काही जोडी राजा सम्राट. त्यातला सम्राट जो आहे तो आपल्याला दैवत गोवेकर यांचा जो पृथ्वीराजदादा खुटवळ यांच्या बैजासोबत आपल्याला पळताना दिसेल. बघूया, कदाचित पैऱ्याचं नियोजन वेगळंसुद्धा असू शकेल, परंतु मला असं वाटते, मला खात्री आहे की ही जोडी पळताना दिसेल. 7 नंबरचा पैरा बकासूरचा पैरा. बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आज पळतोय तो मैदानामध्ये, पळाला आहे मैदानामध्ये, परंतु उद्यासुद्धा तो पळताना दिसू शकेल, कारण की बकासूरचं कुणीही गणित लावू शकत नाही. मी काल सांगितलं होतं की बकासूरचा पैरा होतो, परंतु सकाळी सांगितलं की बकासूरचा पैरा सरजासोबत आहे, परंतु नंतर काही समजलंच नाही की बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळतोय, काय पळतोय. बकासूरचा गटसुद्धा कळला नव्हता, परंतु नंतर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आणि तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तुम्ही केला होता. बकासूरचा पैरा आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोण असू शकतो. बकासूरचा पैरा मला वाटते सरजा दादाचा असू शकेल किंवा रोमन दादा, या दोघांच्या पैकीच असू शकेल. जर गाडी ही जर पळाली तर बकासूर सहजासहजी मला नाही वाटत की पळेल, परंतु जर पळाला तर म्हणतोय मी, तर सरजा दादा किंवा रोमन दादा यांच्यापैकी एक असेल, नाही तर 4x4 कबाली यापैकी असू शकतो किंवा मानगरकरांचं वादळी हा सुद्धा असू शकतो. एक 4 पैरे अंदाजित सांगितलेत, कदाचित पैरा चेंजसुद्धा होऊ शकतो, कारण की बकासूरचं गणित सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, ते सहजासहजी काय कोणाच्या हाताला लागत नाही आणि मामा लागूनसुद्धा देत नाही. पैरा तुम्हाला माहिती आहे, मैदानात जर इकडं असेल तर चिठ्ठी तिकडं निघेल, तिकडं चिठ्ठी निघाल तर बकासूर इकडं पळायला तर तिकडं तिकडनं, म्हणजे चिठ्ठ्या ज्या आहेत तर तिकडं हुलकावणी देण्यासाठी निघता येतात, परंतु बकासूर दुसरीकडेच पळतो येतं. तुम्ही बघितलं, बकासूरच्या नावाच्या चिठ्ठ्या पुण्याच्या हिंगणगावच्या मैदानामध्ये निघाल्या आणि महाराज जो आहे तो इकडं पळाला, म्हणजे बघा असा विषय होतोय. बकासूरच्या वैरा मी तुम्हाला सांगितलं उद्या 4 पैकी एक असेल. 6 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये श्रीनाथ केसरीचा मानकरी असलेला असा हा लखन आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे मुंबईच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये, आणि तो आपल्याला पळताना दिसणार आहे सांडू मिश्री तळेगाव यांचा जो आत्ता एक टॉपमध्ये नंदी आहे, तो देवाभाई याच्यासोबत अमित शेटबाडे यांनी सुद्धा एक नंदी खरेदी केला आहे का, कारण की तोच आहे का काय आहे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की लखनला लय स्पीड लागते आणि लखन सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल झाला आहे. जसा बकासूर पळतो, जसा मथुर पळतो, तसा लखनसुद्धा पळतो आणि दाखवून देतोय संबंध महाराष्ट्राला की तो सुद्धा कशा पद्धतीचा त्याच्याकडे एक फॉर्म आहे आणि त्या फॉर्मनुसार तो चांगली कामगिरी करेल का, काय वाटते तुम्हाला, जरा थोडीशी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. उद्याच्या मैदानामध्ये 5 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मथुर उद्याच्या मैदानासाठी आपल्याला पळताना दिसणार आहे. मथुर कोणासोबत पळताना दिसेल, मथुरचा पैरा एक अंदाजित आहे. मथुरचा पैरा हिंगोलीकरांच्या सरजासोबत नाव जोडलं जाते. हा हिंगोलीचा सरजा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, उजव्या खांदी जरी पळत असेल तरी त्याचं स्पीड ऐक नाही, डाव्या खांदीनं सुद्धा आहे, तो शंकरपटात दोन्ही खांदीनं पळतो. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये मथुरचा हा पैरा असतो की कोण असेल. जरा मथुरबद्दल थोडीशी अपडेट माझ्याकडे कमी असते, परंतु उद्या मथुर पळणार आहे, परंतु मथुरचा पैरा तोच आहे का कोण आहे, जरा थोडंसं मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बघूया काय होते. 4 नंबरची मानकरी जी थारची मानकरी जोडी आहे, रायबा आणि शंभूची जोडी पळेल, किंवा शंभू जो आहे तो कदाचित मथुरसोबतसुद्धा पळू शकतो, कारण की मथुर आणि शंभू ही जोडी पाळणार होती, परंतु काही कारणास्तव ही जोडी पाळली नव्हती. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये कदाचित शंभूसुद्धा असू शकतो बरं का मथुरसोबत. जर नसेल तर मग थारची जी 1 नंबरची मानकरी आहे रायबा आणि शंभू ही सुद्धा जोडी आपल्याला कदाचित दिसू शकेल. 3 नंबरचा पैरा समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटा यांचा सुंदर 11 आणि त्याच्यासोबत सचिन पळताना दिसू शकेल. सचिनचा बहुतेक आज मला वाटते पराभव झाला जरी असले तरी एका पराभवाने त्याची कहाणी संपत नाही. आदतमधला हिंद केसरी नंदी आहे आणि हिंद केसरी नंदी एका पराभवाने कधीच संपणार नाही आणि संपणारही नाही आहे. 2 नंबरचा पैरा घोटचा सर्जा या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र आपल्या प्रचंड महावेगाने असे दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो काय चीज आहे, असा घोटचा सर्जा आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा जो मल्हार 11 आहे याच्यासोबत नाव जोडलं जाते आणि हीच जोडी कदाचित उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. बघू, काही जर चेंजेस झाले तर मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
आणि शेवट एक नंबरचा पहिला जो आहे तो भुंगा आणि मेहरबानची जोडी पळताना दिसेल. काय जोडी आहे, सगळ्यात महाराष्ट्राची टॉपची जोडी आहे आणि ही 3 फेऱ्याच्या मैदान गाजवण्यासाठी उद्या सज्ज झालेली आहे. आणि उद्याच्या मैदान एक मुंबईचं मैदान म्हटलं की सगळे आवर्जून बघतात आणि भुंगा आणि मेहरबान तर एक टॉपचीच जोडी आहे मुंबईची. आणि बघूया उद्याच्या मैदानामधील हे होते एक माझे अंदाजे 12 पेरे, काही फिक्स काही खरे. बघूया, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.